महापुराच्या विळख्यात सापडलेल्या मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना पुन्हा एकदा पावसाचा तडाखा। धाराशिव, बीड, परभणी, नांदेडला झोडपलं। सोलापुरात देखील पावसाचा कहर। सोलापूरमध्ये पुराच्या फटक्यामुळे लोकांना पुन्हा पुनर्वसन कॅम्पमध्ये आणण्याची वेळ। असहाय्य पूरग्रस्तांचं दुःख अनावर, तर अनेक घरात पाणी शिरल्यानं धान्याचीही नासाडी। सोलापूरच्या उंदर गावात पाहणीसाठी गेलेल्या सदाभाऊ खोतांवर स्थानिकांचा रोष। केवळ फोटो सेशनसाठी आलात का असा सवाल। रोष पाहता सदाभाऊ खोत यांनी घेतला काढता पाय। कोरोनाचे उणे काढायचे असतील तर मी चर्चा करायला तयार। उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना आव्हान। अंगलट आल्यावर फडणवीस फाटे फोडतात, ठाकरेंची टीका। दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या साताऱ्याच्या माण तालुक्यात मुसळधार पाऊस। म्हसवड इथल्या माणगंगा नदीने पुराची पातळी ओलांडली। बाजारपेठेत पाणी। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या कारवर हल्ला। अहिल्यानगर जवळील आरंगाव परिसरात अज्ञातांनी काठ्यांनी हल्ला केल्याची माहिती। नांदूरला ओबीसी एल्गार सभेसाठी जात असतानाची घटना। मुख्यमंत्र्यांसोबतच्या फोनवरील चर्चेनंतर धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे उपोषण सोडणार। कायदेशीर अडचणींवर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू। फडणवीसांकडून स्पष्ट।